आणि शेवटी तो टाईम आलाच टाटा बाय बाय करायचा. माझ्या सुट्ट्या संपल्या, मुंबईला रिटर्न येते. हे माझे आजी आजोबा आहेत आणि हे विशूचे आजी आजोबा आहेत. दोघांच्याही फोटोच्या पाया पडून आम्ही दोघंही निघालो. आमची कॅब आली आणि ॲज युजल आम्ही लवकरच जाऊन पोचलो, कारण ट्रेन मिस करू शकत नव्हतो. वंदे भारतचं बुकिंग केलेलं, त्यामुळे नाश्ता आम्हाला ट्रेनमध्येच मिळाला. माझ्यासाठी मी व्हेज मागवलेलं आणि विशूने त्याच्यासाठी नॉनव्हेज मागवलेलं. नॉनव्हेज बघताना तर खूप छान वाटत होतं, पण नंतर आम्ही आमचे नाश्ता एक्सचेंज केला. का ते सांगते. मी माझ्या नाश्त्यामधून फक्त उपमा खाल्ला आणि त्याने फक्त ब्रेड ऑमलेट खाल्लं. त्यानंतर आम्ही आमचं एक्सचेंज केलं, कारण एवढं हेवी तर मी मॉर्निंगला खाऊ नाही शकत. मला ते मेथी पराठा आणि बटाट्याची भाजी एवढ्या मॉर्निंगला नाही जाणार. आणि विशू बॉईल गाजर बघून खूप हसत होता. नॉनव्हेजमध्ये हे कोण देतं यार, असं त्याचं होतं. त्यामुळे मी माझे मेथीचे पराठे त्याला दिले आणि त्याचं ब्रेड बटर मी घेतलं. त्यानंतर चहा तर हवाच ना. मस्त प्रवास झाला आणि ठाण्याला रिटर्न येऊन माझ्या नवऱ्याने माझी विश पूर्ण केली, ते म्हणजे चिकन क्रिस्पी खायची.